या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्तेची 50 प्रश्नाची उत्तरं। तर मित्रांनो, गणिताची उत्तरं आपण चेक केलेली आहेत। या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेची 50 उत्तरे चेक करून घ्या आणि यानंतर लवकरच मराठी आणि इंग्रजी एकत्र व्हिडिओ तुम्हाला मिळेल। चॅनल सोबत राहा, सबस्क्राइब करा। चला तर पाहूया बुद्धिमत्तेची 50 उत्तरे। चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये 5वी बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न। 5वी बुद्धिमत्ता मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवरील गेस पेपर पाहिला असेल तर अगदी गेस पेपरमध्ये जसे प्रश्न सांगितले होते अगदी तसे जशाला तसे प्रश्न या परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत। ज्यांनी ज्यांनी गेस प्रश्न पाहिला त्या सर्वांना पेपर अतिशय सोपा गेला आहे। चॅनल सोबत राहा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि दररोज नवीन व्हिडिओ पहा आणि आपलं गणित परफेक्ट करा। चला तर पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये चौकोनाची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 90 संख्या आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील आकृतीत वर्तुळात क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी। या ठिकाणी ही आकृती आहे, मी पूर्ण प्रश्न वाचत नाही। तर या ठिकाणी आकृती पहा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 ऑप्शन। त्यानंतर सूर्योदय होत असताना विश्वास चालायला निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता। 2 किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळला। थोडे अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला, तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? उत्तर असेल पश्चिम, पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे, 1 जून 1976 ला स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा केला जाईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 जून 2026। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी त्रिकोणामध्ये आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, तर या सर्व 3 संख्यांची बेरीज करा आणि तिचा वर्ग मध्यभागी येणार आहे। 4 आणि 5 9 आणि 6 15, 15चा वर्ग 225 म्हणजेच पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढचा प्रश्न आहे, चेहरा हा शब्द कोणत्या चिन्हाने दाखवाल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर त्रिकोणामध्ये डॉट बरोबर चौकोनात डॉट गुणिले उभ्या 2 रेषा या चिन्हाने तयार होणारा शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गाढवे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण, वस्तू या वस्तू समूहात जोडाक्षर असलेल्या शब्दापेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत? तर या ठिकाणी जोडाक्षर असलेले शब्द जोडाक्षर नसलेल्या शब्दापेक्षा 2 ने जास्त आहेत, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी बाण वगैरे दिलेले आहेत, तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकृत्या पाहून घ्या, सहसंबंध आपल्याला शोधायचे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील प्रश्न, तुमचा सेट जरी वेगवेगळा असेल तर वेगवेगळ्या सेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमची उत्तरं, व्हिडिओ तुम्ही पॉज करा, व्हिडिओ थांबवा आणि तुमच्या उत्तराला टिक करा आणि नंतरच चेक करा। तर या ठिकाणी 2.1/4, 4.2/8, 3.1/4 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5.4/16। यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिवताप, खरूज, पडसे, नायटा आणि याचा गटामध्ये बसणारा शब्द आहे 2 नंबर कॉलरा। त्यानंतर पुढे आकृतीचा प्रश्न दिलेला आहे, या आकृतीच्या प्रश्नामध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढचा प्रश्न आहे, वृद, बहारा, चवड याचं उत्तर आहे ताफा, 2 नंबर। त्यानंतर इंग्रजी अक्षरमालिकेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, के हे अक्षर 15वे आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या वेन आकृतीमध्ये कोणत्या घटकाशी जुळेल? तर या ठिकाणी ही वेन आकृती भारत, महाराष्ट्र, कर्नाटक पर्याय क्रमांक 2 ला जुळेल। यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये, या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण आणि चौकोनाची संख्या शोधायची आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढचा प्रश्न आहे, कमळ, तगर, प्रहार, खारट, पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा। तर यापासून अर्थपूर्ण शब्द बनतो महासागर आणि उत्तर येतं पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न आहे, तंतोतंत आकृती ओळखा, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, आपल्याला या ठिकाणी तंतोतंत आकृती ओळखामध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आकृती। त्यानंतर पाणवठा दूषित होऊ नये यासाठी खालीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाणवठ्यावर कपडे न धुणे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, 3, 5, 16, 5, 4 प्रश्नचिन्ह। तर या ठिकाणी वर्ग करायचे आणि त्याची वजाबाकी करायची। 6चा वर्ग 36, 4चा वर्ग 16, उत्तर येईल 20, पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढचा प्रश्न आहे, कविता, सविता, सलमा यांच्या वयाची 4 वर्षापूर्वी
बेरीज होती 28, 4 वर्षानंतर किती असेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 52 बेरीज असेल त्यांच्या वयाची। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 2015चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता तर 2016चा शिक्षण दिन कोणत्या वारी असेल, तर याचं उत्तर मंगळवारी यायला हवं होतं, परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये मंगळवार हे उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे मे बी हा प्रश्न पुन्हा तुम्ही पण सोडवून पहा आणि नक्की कमेंट्समध्ये कळवा की हा प्रश्न नेमकं चुकीचा आहे का बरोबर आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे सुयश क्रिकेट व फुटबॉल खेळतो, राजेंद्र फक्त हॉकी खेळतो, शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो, दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो, तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण आहेत, तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 दीपक व शैलेश। यानंतर पुढचा प्रश्न आहे जळजळ हा शब्द कसा लिहाल, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 27-27। त्यानंतर पुढचा आहे ही आकृती पाण्यावर हे केल्यानंतर कशी दिसेल, तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पुन्हा ही आकृती पाण्यावर शोधायची, याचं पण उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर या ठिकाणी घनठोकळे किती आहेत असं विचारलेलं आहे, तर या ठिकाणी एकूण घनठोकळे जर विचार केले आपण तर या ठिकाणी एकूण घनठोकळे आहेत, तर या आकृतीमध्ये एकूण घनठोकळे आहेत 19, पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न आहे 121, 169, 225, 289 आणि पुढे येईल 361। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आकृती दिसते, तुम्हाला आकृतीचं निरीक्षण करा आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील आकृती दिसते आपल्याला 764, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे आपल्याला दिलेल्या संख्या मालिकेमध्ये किंवा चिन्ह मालिकेमध्ये आपल्याला पुढील निवडायचं आहे, तर या आकृतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर वासराला कोकरू म्हटले, कोकराला शिंगरू म्हटले, तर मेंढीच्या पिल्लाला काय म्हणाल, तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढचा प्रश्न आहे 3, 11, 27, 57, 123, 251, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर एका सांकेतिक भाषेत 2 ला 5 म्हटले, 3 ला 4 म्हटले, 7 ला 9 म्हटले, तर याचं उत्तर किती येईल, याचं उत्तर आहे 49, पर्याय क्रमांक 2। यानंतर संख्या मालिका दिलेली आहे, समांकानंतर लगट सम, या ठिकाणी जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। शिक्षकांनी तुमच्या मित्राला निबंधाचे कौतुक केले, तुमच्या मित्राच्या निबंधाचं कौतुक केलं तर तुम्ही काय कराल, तर मित्राचं अभिनंदन कराल, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। एका रांगेत कवितेचा सुरुवातीपासून 28वा व शेवटून 32वा क्रमांक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 19वा क्रमांक मनीषाचा असेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आपल्याला आकृती दिसते, या आकृतीमध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर जठर, लहान आतडे, ग्रासिका, फुफ्फुस, तर याचं उत्तर आहे फुफ्फुस, पर्याय क्रमांक 4। वेगळं ओळखायचे आपल्याला, या ठिकाणी या आकृतीमध्ये आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर खाली 153, 136, 102 आणि पुढे आहे 115, तर हे 115 वेगळं आहे। त्यानंतर या ठिकाणी याचं उत्तर आहे महाराष्ट्र, पाटणे। त्यानंतर पुढे आकृती दिलेली आहे आपल्याला, सहसंबंध शोधून आपल्याला शोधायचं, तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे आपल्याला या खुणेला बंदर म्हणतात, तर याला काय म्हणतात, तर याला दीपगृह असं म्हणतात। त्यानंतर पुढे या ठिकाणी या आकृतीचा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये थोडं गोंधळ आहे, पण या ठिकाणी जर थोडा विचार केला तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल असं वाटतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8 ला 504 तर 6 ला किती, तर याचं उत्तर आहे 210, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 241, 21, 24 आणि 372, तर या प्रश्नामध्ये थोडा मी कन्फ्यूज आहे, याचं उत्तर 1 आहे का निश्चित माहित नाही, तर याचं उत्तर नक्की कमेंट करा तुम्ही। यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल, तर या ठिकाणी पहा 13, 17, 52, 32, या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे 47, पर्याय क्रमांक 1। तर याप्रमाणे मित्रांनो आपण 50 प्रश्नाची उत्तरं पाहिलेली आहेत। यापूर्वी आपण गणिताची पण उत्तरं दिलेली आहेत, आता फक्त इंग्रजी आणि मराठीचे राहिलेले आहेत। तर हे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होतील, चॅनल सोबत राहा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तर आपल्या चॅनलवर 5वी ते MPSC पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। चॅनल सोबत राहा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।